नमस्कार शेतकरी बंधू भगिनी. तुम्ही जाणता की आज सगळीकडे पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस खूप गंभीर होत आहे. त्यामुळे फक्त शेतीवर गुजारा करणे कठीण झाले आहे. भविष्यातील हा धोका ओळखून आपण सर्वांनी एकत्र येऊन सहभागी आणि समन्वयी पद्धतीने पाण्याचे नियोजन आणि वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. पाणी वापर संस्थेसारखी प्रबळ संस्था हे उत्तमरित्या करू शकते. पाणी वापर संस्थांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी सोपेकॉमने ई-पावस नावाचे ॲप तयार केले आहे. या सोप्या ॲपद्वारे शेतकरी पाणी वापर संस्थेकडे पाणी मागणीचा अर्ज करू शकतात, तसेच तक्रारींची देखील नोंद करू शकतात. या व्यतिरिक्त पाणी वापर संस्थेकडून महत्त्वाचे संदेश जसे की आवर्तनाबद्दलची माहिती, तुम्ही केलेल्या तक्रारींवर पाणी वापर संस्थेनं काय केलं आहे इत्यादी माहिती तुम्हाला मिळेल. हे ॲप कसे वापरायचे आहे ते तुम्ही या व्हिडिओद्वारे पुढे समजू शकता. ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करणे. ई-पावस वापरण्याकरता अँड्रॉइड फोन लागतो. त्या फोनचे सॉफ्टवेअर व्हर्जन 7 किंवा त्या पुढचे असले पाहिजे. फोनच्या स्क्रीनचा आकार किमान 5 इंच असावा आणि त्याची मेमरी किमान 4 GB असावी. ई-पावस डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर उघडा. सर्च बॉक्समध्ये ई-पावस टाईप करा. ई-पावस नावावर क्लिक करा आणि मग इन्स्टॉल बटणावर क्लिक करा. इन्स्टॉल झाल्यावर ई-पावस ॲप उघडण्यासाठी ओपन बटणावर क्लिक करा. ई-पावस ॲप्लिकेशन उघडल्यावर ॲप आपल्या स्थळाची अर्थात ज्याला लोकेशन म्हणतो त्याची माहिती घेण्यासाठी परवानगी मागते. येथे पहिले ऑप्शन म्हणजेच अलाव व्हाईल युजिंग दिस ॲप वर क्लिक करा. त्यानंतर ॲपचा लॉग इन स्क्रीन दिसतो. वापरकर्त्याची नोंदणी. पहिल्या वेळी वापरकर्त्याला नोंदणी करावी लागते. त्यासाठी येथे नोंदणी करा ह्या ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. नंतर तुमच्या पाणी वापर संस्थेकडे तुम्ही ज्या मोबाईल नंबरची नोंद केली आहे तो मोबाईल नंबर भरा. आपण भरलेल्या मोबाईल नंबर सोबत जोडलेल्या सर्व पाणी वापर संस्थांची यादी इथे दिसते. जर तुम्ही एकाच पाणी वापर संस्थेचे सदस्य असाल तर फक्त त्या पाणी वापर संस्थेचे नाव दिसते. तुम्ही जर एकाधिक पाणी वापर संस्थेचे सदस्य असाल तर तुम्ही पाहिजे त्या पाणी वापर संस्थेचे नाव निवडू शकता. आधार कार्डमध्ये दर्शवल्याप्रमाणे जन्मवर्ष भरा. तुम्ही तुमचा पिन किंवा पासवर्ड विसरल्यास तो रिसेट करण्यासाठी हे लागते. ॲप तुमची माहिती घेऊ इच्छितो आहे आणि त्यासाठी तुमची संमती आहे ह्याकरिता ह्या बॉक्समध्ये क्लिक करा. नोंदणी करा ह्या बटणावर क्लिक करा. तुमची नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे अशी सूचना दिसेल व तुम्हाला ॲप एक पिन तयार करायला सांगेल. तुमचा पिन हा 4 आकडी नंबर असेल, जसे की 1, 2, 3, 4. दुसऱ्या ओळीत पुष्टी करण्यासाठी पुन्हा तोच नंबर भरा. पिन यशस्वीरित्या तयार झाल्याची सूचना तुम्हाला मिळेल.
परत लॉग इन स्क्रीनवर तुमचा मोबाईल नंबर आणि पिन भरून लॉग इन करा. माझी आठवण ठेवा ह्या बॉक्समध्ये टिक केल्यावर फोन नंबर आणि पिन तिथे सेव्ह होतात आणि नेहमी भरण्याची गरज लागत नाही, जेणेकरून डिरेक्ट लॉग इन करता येते. पिन नंबर विसरल्यास पासवर्ड विसरलात ह्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला परत तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्डाप्रमाणे जन्मवर्ष भरावे लागेल. त्यानंतर नवीन पिन म्हणजेच 4 आकडी नंबर पुन्हा भरून तुमचा पिन सेट करा. मुख्य पृष्ठ. या मुख्य पृष्ठावर आपल्याला प्रामुख्याने 5 वैशिष्ट्ये दिसतात. आपण ती एक एक करून पाहूया. पाणी मागणी पत्रक. ह्या बटणावर क्लिक केल्यानं पाणी मागणी अर्जाचा फॉर्म उघडतो. फॉर्म उघडल्यावर शेतकऱ्याचं नाव आणि मोबाईल नंबर आपोआप दिसतो. नवीन पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी प्लस या चिन्हावर क्लिक करा. त्यानंतर अर्जाचा फॉर्म उघडेल. चालू हंगाम निवडा. त्यानंतर पिकाचा प्रकार निवडा. जसे की जर पाण्याची मागणी ज्वारीसाठी असेल तर पिकाचा प्रकार तृणधान्य निवडा. जर डाळिंब असेल तर फळझाडे निवडा. त्यानंतर तुमचे पीक निवडा. पिकाच्या क्षेत्राची नोंद करा. हे गुंठ्यामध्ये लिहायचे आहे. फळझाडे सोडून इतर पिकांसाठी पेरणीची तारीख महत्त्वाची असते. कॅलेंडरच्या चिन्हावर क्लिक करून योग्य पेरणीची तारीख निवडा. तुमचा गट नंबर लिहा. तुमची त्या पिकासाठीची सिंचन पद्धत म्हणजेच ठिबक, तुषार किंवा पाटपाणी हे निवडा. सगळ्या नोंदी भरून झाल्यावर जतन करा ह्या बटणावर क्लिक करा. जतन केलेला अर्ज अशा स्वरूपात दिसतो. शेतकऱ्याला सहज समजण्यासाठी या अर्जांना वेगळे रंग दिले आहेत. जसे की खरीप हंगामातले अर्ज निळ्या रंगाचे आहेत, रबीमधले हिरव्या रंगाचे आहेत आणि उन्हाळ्यामधले अर्ज पिवळ्या रंगाचे आहेत. पूर्ण वर्षात शेतकऱ्यांनी केलेले पाणी मागणी अर्ज हे हंगामनिहाय इथून बघता येतात. जर मागणी अर्जावर उजव्या बाजूला हे फुलीचे चिन्ह दिसते, ह्याचा अर्थ असा होतो की तो अर्ज अजून आपण पाणी वापर संस्थेकडे पाठवला नाही आहे आणि तो फक्त आपल्या फोनवरच सेव्ह आहे. फुलीचे चिन्ह असेपर्यंत अर्जामध्ये बदल करता येतो किंवा तो पूर्ण हटवून नवीन किंवा सुधारित अर्ज भरता येतो. पाणी वापर संस्थेकडे हा अर्ज पाठवण्यासाठी स्क्रीनच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात एक ढगाचे चिन्ह आहे. त्या चिन्हावर क्लिक केल्यावर आपले सर्व अर्ज पाणी वापर संस्थेकडे जातात आणि त्यानंतर ह्या मोबाईल ॲपवरून या अर्जामध्ये काही बदल करता येत नाही. म्हणून आपले अर्ज अपलोड करण्यापूर्वी नीट पडताळून घ्यावे. इंटरनेट हे फक्त अर्ज अपलोड करताना लागते. शेतकरी फोनवर अर्ज भरताना इंटरनेट बंद ठेवू शकतो किंवा इंटरनेट नसले तरी चालेल. शेतकऱ्याने केलेली एकूण मागणी इथे खाली दिसते. तसेच सगळे हंगाम मिळून एकूण क्षेत्रासाठी केलेल्या मागणीचा हिशोब हा घनमीटरमध्ये दिसतो. स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या बाणावर क्लिक करून येथून बाहेर पडा आणि मुख्य पृष्ठावर या. तक्रार फॉर्म. तक्रार फॉर्म या बटणावर क्लिक केल्याने तक्रार नोंदणीचा फॉर्म उघडतो.
येथे परत शेतकऱ्याचे नाव आणि मोबाईल नंबर दिसतो. तक्रार नोंदवण्यासाठी स्क्रीनच्या खालच्या उजव्या कोपऱ्यातल्या प्लस चिन्हावर क्लिक करा. तक्रार फॉर्म उघडल्यानंतर त्यात कॅलेंडरच्या चिन्हावर क्लिक करा. तेथे तक्रार नोंदवण्याची तारीख निवडा. त्यानंतर स्थळ निवडण्यासाठी लोकेशनच्या चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून एक मॅप उघडतो. स्क्रीनवर बोटे जवळ लांब करून आपण मॅप झूम करू शकतो, जेणेकरून अचूक लोकेशन घेता येईल. लोकेशन निवडल्यावर सेव्ह बटणावर क्लिक करा. त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यूमधून तुमची समस्या काय आहे ती निवडा, जसे की पाणी मिळत नाही. लिस्टमध्ये तुमची समस्या न सापडल्यास इतर हे निवडा व पुढच्या ओळीत नेमकी काय समस्या आहे ते लिहा. तुम्हाला आणखी काही सुचवायचे असेल तर ते शेऱ्यामध्ये लिहा व फॉर्म जतन करा. तुमच्या तक्रार फॉर्म्सची लिस्ट तुम्हाला दिसेल. फॉर्म पाणी वापर संस्थेकडे पाठवण्यासाठी अपलोड डेटाच्या चिन्हावर क्लिक करा. सिंक्रोनायझेशन या चिन्हावर क्लिक केल्यावर हा स्क्रीन दिसतो. आपले काही फॉर्म अपलोड करायचे राहिले असतील तर त्यासाठी हे दाबा. पाणी वापर संस्थेचा डेटा अपडेट करण्यासाठी हे दाबा. आधी अपलोड केलेला डेटा डाउनलोड करण्यासाठी हे दाबा. या तिन्ही गोष्टी करण्यासाठी मात्र फोनचे इंटरनेट चालू असले पाहिजे. मुख्य पानावर स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात घंटीचे चिन्ह आहे. या चिन्हावर क्लिक केल्यावर वापरकर्त्याला पाणी वापर संस्थेने पाठवलेल्या सर्व सूचना दिसतात. तसेच त्याच्या शेजारच्या चिन्हावर क्लिक केल्यावर ॲपमधून लॉग आउट करता येते. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही या सोप्या ॲपद्वारे घर बसल्या पाण्यासाठीचा अर्ज फॉर्म भरून पाणी वापर संस्थेकडे पाठवू शकता. चला तर मग सहभागातून पाण्याचे नियोजन करूया आणि आपले भविष्य उज्ज्वल करूया.